महापुरुषांना, युगपुरुषांना, क्रांतिकारकांना अभिवादन करून आज या ठिकाणी खेरगाव परिसरातील तमाम सर्व नागरिकांनी महानगरपालिकेच्या विकास आराखड्याच्या संदर्भात या विभागामध्ये जे वेगवेगळे रस्त्यांची आरक्षण टाकलेले आहेत, SC-MTRच्या माध्यमातून 30 मीटरचा रस्ता याच परिसरामध्ये जातोय. 12 मीटर, 15 मीटर, 30 मीटर अशा प्रकारचे रस्ते विकास आराखड्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत आणि त्यामधून हजारो नागरिकांच्या घरांवरनं हे रस्ते जाणार आहेत, दुकानांवरनं हे रस्ते जाणार आहेत. ते सर्व नागरिक, व्यापारी या कारवाईमध्ये भविष्यामध्ये उद्ध्वस्त होऊ शकतात. त्यांच्या डोक्यावरचं जे काही क्षेत्र आहे, घराचं क्षेत्र, ते जाऊ शकतं. दुकानामधनं त्यांना विस्थापित होऊ शकतात आणि म्हणून या ठिकाणी त्याला विरोध करण्याकरता महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि त्यांच्या प्रशासनाने, नगर रचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड आणि त्यांच्या प्रशासनाने हे सगळे बदल करावेत आणि नागरिकांच्या बाजूने दिलासादायक निर्णय घ्यावा या मागणीसाठी थेरगाव बंद आणि त्याच पद्धतीने मोर्चा नागरिकांच्या वतीने आयोजित केलेला आहे. टांगते हुए तलवार अभी तक हमारे सर के ऊपर से नहीं निकली है. 2020 में ये आरक्षण रद्द किया गया और ये रास्ता जो है यहाँ से कालेवाड़ी फाटक से टर्न करके तापकी नगर से होकर के जगताप नगर में निकाला गया. ये सब जो है बातें हो चुकी, लेकिन ये हमारा आयुक्त जो है शेखर सिंह, इसको पता नहीं क्या नशा चढ़ा है. गुदलवाड़ी से लेकर पिंपरी चिंचोड़ से लेकर मोची से लेकर तमाम पिंपरी चिंचोड़ शहर को इसने हिला करके रख दिया है और तमाम लोग इससे बहुत परेशान हैं. ये आराखड़ा जो बनाया गया है ऑफिस के अंदर एसी रूम में बैठ करके बनाया गया है, लेकिन इन लोगों को मालूम नहीं है. आज खेरगांव और पिंपरी चिंचोड़ शहर का आदमी जागरूक हो चुका है. आज किसी की हिम्मत नहीं है जो हमारे घर के ऊपर आंख उठा के देख सके. अगर हमारे घर के ऊपर कोई आंख उठा के देखेगा तो उसकी आंख निकाल